बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येते. अत्यंत क्रूरपणे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचं या रिपोर्टमधून दिसून येतंय. महादेव मुंडे यांच्या मृतदेहाचे फोटो देखील आता समोर आलेत. हा रिपोर्ट आणि हे फोटो बाहेर आल्यानंतर सातत्याने या प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी या प्रकरणात संशयित आरोपींची थेट नावं घेतली आहेत. हा रिपोर्ट आणि फोटो समोर आल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काय म्हटलंय ते बघा. काल बाळाभाऊ भांगरने जेव्हा आपल्याला सांगितला की PM रिपोर्ट बाहेर आला आहे, त्यांच्या तोंडूनच मी कालच ऐकलं होतं की 16 वारा झाले आहेत, 3 पार्ट गायब आहेत शरीराचे. त्यांनी धक्कात्मक असा खुलासा केला. इतके विटनेस होऊन पुढे येते तरी हे SP सर शांत आहेत. मग आता ह्यांनी तात्काळ वाल्मिक कराडला PCR मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे. भावड्या कराड आणि श्री कराड ह्या दोघांना तात्काळ अटक करून त्यांचा PCR घेतला पाहिजे. त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे. या संदर्भामध्ये आता पोलिसांनी SIT दाखल करण्यात आली अशी माहिती देखील समोर येते. काय आता हे त्यांच्या ह्याचा भाग आहे की तपासणीचा SIT CID म्हणून हे लांबणी लावत आहेत. पण सानप सरांना पूर्ण आरोपी माहिती होते. मग आता SIT केलीच आहे ना. सानप सरांना बी ह्यांनी PCR मध्ये घेतलं पाहिजे, त्यांची बी चौकशी केली पाहिजे, त्यांचे CDR काढले पाहिजेत. आणि त्यावेळेस जे ठाकूर सर होते SP, त्यांना पण त्यांचे बी CDR काढले पाहिजेत की त्यांना कुणाचा फोन आला आणि तपास थांबविला, बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला. म्हणजे हे धक्कादायक खुलासा डायरेक्ट त्यांचेच करतात आणि अजून तेच आरोपी लपवतात. आरोपीची पाठराखण तर पोलिसांनीच केली ना. मग त्यांनी तात्काळ आरोपी अटक करावेत ना. एवढं जन आक्रोश करण्याची काय गरज आहे? आता माहेरच्या आणि सासरच्या वतीनं एक आता निवेदन देण्यात आले. पोलिसांना 25 तारखेला भव्य मोर्चा देखील रस्त्यावर करणार आहेत ते. हां, माझे माहेरचे आणि सासरचे आता सगळ्यांना जे बाहेर एक खुलासे येत आहेत की 12 गुंठे जागेसाठी माझा नवरा मारला. मग प्रॉपर्टीसाठी कोणी मारतं का इतकं विचित्र? ह्यांनी काय ह्यांचं केलं होतं? एक धक्काबुक्की केली असती तर एक वेगळं होतं. इतकं अत्याचार, गळा कापून आणि 16 वार म्हणजे एकदम धारदार शस्त्राने मार करतात का? ह्यांच्या फॅमिलीमधल्याला एखाद्याला मारलं तर असेच करतील का? शांतच बसतील आणि आरोपी पाठी मागच घालतील का? आतापर्यंत 8 पोलीस अधिकाऱ्यांचं जे तपास अधिकारी ते बदलण्यात आलेले आहे. कुठं पोलिसात दबाव आहे? पोलिसांवर तर दबाव आला, वाल्मिक कराडचाच दबाव आला ना. तो सगळ्या महाराष्ट्राचा राजा होऊन बसलेला होता ना. पण पापाचा घडा भरल्यास काही पण होऊ शकतं. आता पाप त्यालाच फेडायचं आहे. आणि अजून त्यांचा PCR घेतला पाहिजे. आरोपी निष्पन्नच झालेले आहेत. आरोपी वाल्मिक कराड, भावड्या कराड, श्री कराड, SP सरांनी गोट्या गीते आणि राजाभाऊ पडे असे मला नाव सांगितले होते. तर ह्या सगळ्यांना PCR मध्ये घेऊन तात्काळ चौकशी केली पाहिजे आणि आरोपींना अटक केलं पाहिजे.